विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हॅलो, नमस्कार सर। हा नमस्कार, बोला ना सर, विश्व 24 न्यूज कार्यकारी संपादक दाऊद मुल्ला बोलतोय सर। हा बोला की सर, मी सूत्रांकडून असं ऐकून आहे की आपलं गांधीनगर आणि लाईट बिल ऑफिस ते कुमटा नाका हे रोड तुमच्या प्रयत्नानुसार झालेली आहे असं मला ऐकून आहे सूत्राकडून। तर तुमच्या कामगिरीला सलाम आहे, काही त्यामध्ये दोष नाही आहे, पण एक फक्त माझी विनंती आहे की त्या रस्त्याची आता अवस्था बिकट झालेली आहे आणि तिथं समोरच तुम्हाला थोडंसं सूत्र काहीतरी बोला की माहिती देत आहेत। रस्त्याचं ऍक्च्युअल पत्र मी दिलेलं होतं महानपालिका प्रशासनाला। बरं, रस्ता जो आहे तो प्रणितीताई शिंदे बरं झालेला आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे हे देखील मी त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं। त्यामध्ये जे डिवायडर आहे ना, डिवायडर रस्ता झाल्यानंतर ऍक्सिडेंट व्हायचे खूप, डिवायडर जो आहे तो माझ्या निधीतून झालेला आहे। हा, ते मी डिवायडरची संदर्भात बोलतोय सर की जे समोर जे शाळा आहे जाबमुनी शाळा, शाळेच्या समोर जे आहे बिकट अवस्था आहे त्या रस्त्याची, ते जे ऐकून घ्या सर, एकच मिनिट माझी ऐकून घ्या। तुमच्या कामाला माझा सलाम आहे, मी काही दोष देत नाही तुम्हाला, तुम्ही तुमचा पाठपुरावा केला साहेब, पण टेंडर वाईज लोक काम व्यवस्थित केलेलं नाही हे माझा गंभीरपणे आरोप आहे। आणि एक गोष्ट, तिथं जे समोर शाळा आहे, सरकारी शाळा आहे, जाबमुनी शाळा आहे, तर ते जे रोडचे जे खराब झालेले जे मोठमोठे खडे असतात ते 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर उडून एखादा विद्यार्थीला ज्या वेळेस खेळण्याचा वेळ असतोय, विद्यार्थी बाहेर आले शाळेच्या, कारण लागतच रोड आहे, तर एखादा खडा लागला तर ती जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण? तर माझी एक विनंती आहे, तिला थोडंसं पाठपुरावा तुम्ही परत एकदा करावा अशी माझी विनंती आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दिवसातून सगळ्यात जास्त वेळा कोण जात असेल तर मी जातो, कारण तिथून 500 मीटर माझं घर आहे। मी तिथंच आहे। बरं, आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने कल्पना असेल। अनेक वेळा मी प्रशासनालाही सांगितलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर खरं तर ते रस्ता काय आज बिघडलाय असं नाही, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी बरोबर झालेलं नाही, खड्डे पडतायत, सगळ्याच गोष्टी आहेत। आणि मधल्या काळामध्ये मी तक्रार केल्यानंतर आणि सांगितल्यानंतर त्याच्यावरती तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली। आणि सर, थोडक्यात सांगतो, ज्यावेळेस ते रस्त्याची अवस्था बिकट झाली होती, मी त्यावेळेस बातमी केली होती, बातमी करून अधिकाऱ्याला पाठवली होती, त्या दिवशी लगेच ताबडतोब दुसऱ्या दिवशी मला फोन करून बोलावून सांगितले की बाबा काम चालू झालं, येऊन आमची बातमी करा। तर मी तुमच्या कामगिरीला सलाम करतो, पण आता सध्याला तिथं बिकट अवस्था आहे, तर थोडंसं ते आमदारच्या निधीतून हो, कुणाच्या तर निधीतून होऊ दे, पण तुमचा पाठपुरावा तिथं नेहमी असतोय तर असावं, माझी अशी विनंती आहे। नाही, नक्कीच मी आता संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पण घेतो, अगोदरही बोललोय। त्याच्यावरती कसं आहे, तात्पुरता उपाय करून उपयोग नाही, पूर्णपणे त्याला सेपरेट निधी देऊन ते तेवढा भाग जो आहे त्या ठिकाणी व्यवस्थित काम करून घेणं गरजेचं आहे। ते तात्पुरता मलमपट्टी तिथं टिकणार नाहीये, कारण वाहतूक जास्त आहे किंवा महापालिका लेवल, त्यापेक्षा मी आमदार महोदयांनाही बोलेन, माझ्याही आता नवीन डीपीडीसी आता झालेली त्या निधीतूनही मला काय निधी देऊन ते नीट करता येईल प्रयत्न करतो, पण आता इमर्जन्सी मध्ये काय करता येईल तुमच्या हिशोबाने। आता माझं म्हणणं हे आहे की तिथं अवस्था आता बिकट झालेली आहे, तिथं पाठपुरावा करा, असं चालू आहे तर तो आज 1-2-4 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात ते रोड होणं गरजेचं आहे। हो, नाही मी पाठपुरावा करणार ना, आज मी महापालिकेतही आहे, बोलून याच्यामधनं पहिला करून घ्या, नंतर ना ते बघता येईल तसं ते करून घेणे गरजेचं। बरं, काय हरकत नाही सर, आपल्या विश्व 24 न्यूज मध्ये बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नक्की, हो, ठीक। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।